हरिओम श्रीराम अंबदने। माझे नाव शोभा विरा पाटील, उल्हासनगर केंद्र। 2016 ची गोष्ट आहे। माझे मिस्टर शेतीच्या कामासाठी गावी गेलेले होते। शेतीचं काम म्हणजे करण्यासाठीच गेलेले होते ते। पण एक दिवशी रात्री काय झालं, त्यांना उठले सकाळी झोपेतून आणि त्यांना अचानक घाम आला। घरी एकटेच गेलेले होते, मी मुलं इथंच होती। तर त्यांना दरदरून घाम सुटला, त्यांना काय कळेना झालं। आमच्या गावाला वरती झोपतात, मे महिन्यात गच्चीवर ते झोपलेले होते। त्यांना घाम सुटल्यामुळे त्यांना काय सुचत नव्हतं। मग परत त्यांनी माझा पुतण्या त्याला उठवलं, अरे बघ मला काय झालंय, मला सगळं घामाने माझं अंग पूर्ण भिजलेलं आहे। मग त्यांनी तसंच डॉक्टरांना बोलवलं। डॉक्टरांनी सांगितलं त्यांना अटॅक येऊन गेला। त्यांना चेकअप केलं, मग डॉक्टरांनी सांगितलं त्यांना अटॅक येऊन गेला। मग डॉक्टरांनी बोलले की तात्पुरतं डॉक्टरांनी त्यांना एक गोळी जिभेखाली ठेवायला दिली। जिभेखाली गोळी ठेवली। डॉक्टर बोलले की आत्ताच्या आत्ता पेशंटला जळगावला तुम्ही घेऊन जा। ते जळगावला घेऊन गेले। माझे तिथे एक मोठे दीर राहतात, त्यांनी मला फोन केला, शोभा असं असं झालंय। मी त्यांना सांगितलं काही होऊ द्या दादा, त्यांना ऍडमिट करायला सांगा डॉक्टरांना, मी आणि मुलगा इकडनं गावी गेले। तर त्यांना डॉक्टरांनी चेकअप केलं, तर त्या चेकअप मध्ये डॉक्टरांना 2 व्हॅन त्यांच्या हे झालेल्या होत्या, एक 90% आणि एक 100%। डॉक्टरांनी ताबडतोब त्यांचं ऑपरेशन केलं। 90%चं ऑपरेशन केलं। मी आणि मुलगा पोहोचेपर्यंत ते म्हणजे शुद्धीवर आले। आम्ही संध्याकाळी पोहोचलो, शुद्धीवर आले। त्यांनी मला बघितलं आणि रडायला लागले। त्यांना असं वाटलं मला अचानक काय झालं, अचानक काय झालं। तर मी उदीची डबी बरोबरच घेऊन गेलेली होती। मी त्यांना बोलली, तुम्हाला जे झालं ते झालं, असू द्या। मी त्यांना उधी लावली। परत ते बोलले, अगं शोभा अजून एक व्हॅन माझी हे झालेली, त्याला परत ऑपरेशन करायला लागेल। मी म्हटलं करू द्या, बापू कृपेने होईल ते सगळं व्यवस्थितच होणार, मी त्यांना असं बोलले। पण त्यांना ते रडणं त्यांच्याकडनं थांबत नव्हतं। मग मला पण थोडं रडायला आलं। मी म्हटलं बापूराय हा कुठला प्रसंग मला हे असं दाखवलं बोलतात तुम्ही। मी असं बापूरायांशी मनातल्या मनात बापूरायांचा जाताना सुद्धा धावा करत होती, हॉस्पिटलमध्ये गेली तरी धावा करतच होती। मी परत राम रक्षा, हनुमान चालीसा म्हणजे करतच होती। दुसऱ्या दिवशी त्यांना परत डॉक्टरांनी ऑपरेशन साठी घेतलं, दुसरी व्हॅन हे करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी। दुसरी व्हॅनचं जेव्हा ऑपरेशन झालं ते 3 तास ऑपरेशन चाललं। मी म्हटलं ह्या व्हॅनच्या ऑपरेशनला तर एवढा वेळ लागत नाही, एवढा वेळ झाला तरी अजून कसे बाहेर पडत नाही। मी धीरांना सांगितलं, अहो दादा 3 तास झाले अजून पेशंट बाहेर येत नाही, झालं तरी काय। मी बापूंचा धावा चालूच होता, बापूचं स्मरण ओम मन सामर्थ्य दाता हा मंत्र चालूच होता माझा। मग डॉक्टरांना माझे दीर बोलले, अजून अहो म्हणे ब्लडिंग झाल्यामुळे पेशंटच्या ऑपरेशनला थोडा वेळ लागला। पेशंट म्हणजे ऑपरेशनला 3 तास होऊन गेले तरी पेशंट बाहेर येत नाही, म्हणून मी घाबरले। बापूचं स्मरण करते, बोलते बापूंशी, बापूरायांचा धावा करते। बोलता बोलता मला रडायला आलं की बाबा माझे मिस्टर ह्या कंडिशन मध्ये गावाला आले आम्हाला टाकून, पुन्हा म्हणजे माझ्याशी बोलणार की नाही ही मनात माझ्या भीती बसली। पण बापूंचं स्मरण करतच होते, बापूंचं स्मरण करतच होते। मग नंतर बाहेर 3 तासानंतर बाहेर आले। मग मी उदी पुन्हा त्यांना लावली। मिस्टर 1.5-2 तासांनी शुद्धीवर आले। त्यांनी मला डोळे भरून बघितले। मग तेव्हा मला थोडंसं आहेच वाटलं, नाही बापूच्या कृपेने जे काय करता करविता जो आहे माझा बापूराय तो करूनच घेतो। बापूरायांच्या कृपेने जे काय आज झालं, माझ्या मिस्टरांचा जो प्रसंग आला होता त्याच्यातून बापूरायांनी निभवून नेलं। मी बापूरायांचे आयुष्यभर ऋणी राहील आणि असंच बापूरायांनी सुख दुःखाला साथ देत राहील, हेच मला बापूंचं खूप मोठं अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबदने। नाथ सवी।